पण याला कुठे शोधायचं, कुठे नाही ना. माझ्या तर समोर येत होता असं मी पाहिलं, पण मला ओळखलं. स्पर्श हो, तो माझा कृष्णच आहे. आणि म्हणूनच या जगात रक्ताच्या नात्यापेक्षा मानलेलं तर किती श्रेष्ठ आहे हे पटविण्याचं कार्य तुझ्या माझ्याकडे घडलं जात आहे. अगदी मृदू स्पर्श ओळखलास, ह्यात कुणाचं आहे बघ. क्षणभर तुझी थट्टा करण्याच्या निमित्ताने सगळं मला करावं लागलं, पण माझा प्रश्न आहे तुला काय ग, काय झालं? प्रत्येकानं आपापली कामं यथासांग पार पडावी. कोणत्याही कामात कसूरता निर्माण होता कामा नये. ज्यानं कोणतं काम करावे त्यावेळी ठरलंय आणि त्या कामी प्रत्येकाची नियुक्ती करण्यात आले. असं असताना पंगतीच्या पंगती बसल्या जात आहे आणि तू इकडे काय करतेस? इकडे मी काय करते? हा, मला काही विचारायचं होतं. वाटलं तुम्हाला नक्कीच काहीतरी तुझ्या शंका असणार आणि त्या विचारण्यासाठी ज्या मार्गाने तू येते. पण माझं काम मला करायचंय, हे उच्चिष्ट आहे, थेटपणे मला नेऊन गंगेत सोडायचंय. हो हो, मग तू नेऊन गंगेत सोडच. हा, पण माझ्या एका प्रश्नाचं उत्तर. आता काय आहे तुझा प्रश्न? या तुझ्या स्पर्शावरून आठवलं, मला जे काही विचारायचंय ना, हा हा, म्हणूनच या एकांतात मी तुझ्या मागोमागे आलंय खरं. नाही पण आजपर्यंत कधी तू प्रश्न निर्माण केला नाही, असं कधी झालंय का? नाही, आठव असं एक तरी दिवस आठव की मी माझ्या दादाला प्रश्न विचारला नाही. असं जीवनात एक तरी दिवस गेलाय तुझ्या, असं वाटतं का तुला? दादा, प्रश्न कोणाला विचारावं? हा, ज्याला उत्तर द्या. उत्तराची अपेक्षा असते त्याला. हा, म्हणूनच तर. पण आज काय प्रश्न विचारायचंय? मला विचारायचंय. पण गुंता निर्माण करू नकोस हो. काही नाही. प्रश्न सुटण्यासारखा विचार. हो विचार दादा, हा, मला हेच विचारायचंय. काय ते? जाऊ द्या, नंतर विचार. मला जायचंय ना, उच्चिष्ट आहे. आता पुन्हा उच्चिष्ट करायचंय, पुण्यकर्म कुणालाही नकोय. हो, मान्य मला. हा, मलाही कर्तव्य आहे होय माझं. ना, मग जाय ना. पण एक विचारायचंय मग विचार लवकर, दादा. वेळ माझ्याकडे कमी. हो, मलाही जायचंय. दादा, मला काय विचारायचंय माहिती का? विचार, काय विचारायचंय? अरे, पंक्ती वाढण्याचं कर्तव्य माझ्या हाती आहे. आणि मी ते करत असताना काय झालं माहिती का? अरे, ऐकतोयस ना? बोल ना. काय झालं माहिती का? कौरवांच्या पंक्ती बसल्या होत्या. मी वाढत असताना का कोणास ठाऊक, पण ना एकाएकी माझ्या कंचुकाची ग्रंथिका सुटली. काय करावं तेच मला सुचत नव्हतं. एका हातात पात्र तर एका हातात उच्चिष्ट. आणि दादा, कौरवांच्या पंक्तीत मला सुचेना, म्हणूनच तर मन एवढं भीतर बनलं की एक क्षणावर डोळे मिटले आणि कृष्णाला माझ्या मुखातून आलं. एवढ्या काय आश्चर्य माहितीये का? काय झालं? अरे, सगळे गौरव हसू लागले. एवढ्या जण नाही, तर काही वेगळं आश्चर्य घडलं? कुणालाच काही कळलं नाही. पण आश्चर्य काय माहिती का? काय ग? दादा, दादा, जी माझी कंचुकीची ग्रंथिका सुटली होती ना, एकाएकी दोन सुकुमार हात माझ्या काकेतून पुढे आले. त्यांनी माझी कंचुकीची ग्रंथिका बांधली आणि माझ्या कानात ते स्वर पडले. ते स्वर कोणते माहिती का? कोणते? कृष्णे, हा, घाबरलीस? घाबरू नकोस. असा आवाज तुला ऐकू आला? दादा, हा, तेच. आलं असतील कुणाचे तरी, मला काय करायचं? आलं ना, लज्जारक्षण झालं ना तुझं? नाही, अगं त्या क्षणी तुझं लज्जारक्षण झालं ना. लज्जारक्षण जरी झालं ना, तरी पण दादा, हे पहा, मला सांग. तुला अधिक संभ्रमात नाही ठेवणार. ते स्वर तुझे होते ना? हात माझेच होते, स्वरही माझेच होते.
कृष्णे म्हणून हाक देण्याचं कार्य या तुझ्या दादानं तुला केलं आणि सगळ्यांसमोर तुझ्या लज्जेचं रक्षण या तुझ्या बंधूनं केलं. मग झालं ना तुझ्या कंचुकीची ग्रंथिका मीच बांधली. दादा झालं ना म्हणजे तेच ते तू आता माझे डोळे पकडले होतेस ना हा. तो स्पर्श तसे झालं. मी तेव्हाही ओळखलं होय होतं ना. तरी पण मला माझ्या मनाच्या आता झालं का उपवाशी मरतील सगळे जा तिकडं मला पांडवांचं यथे सखान पाहणं मला लांब आहे. बरं. काय झालं मग झाली शंका अजून आता काय कुशंका आहे नाही मग आता शंका नाही तर आता काहीतरी रड गारणं असणार नाही ना एक विचारायचं होतं काय ते सहज विचारायचं होतं विचार सहज विचार मुद्दाम विचार पण विचारलो नाही सहजच विचारायचं होतं मग विचार ना. चौकशी करायची होती उद्याची कोणाबद्दल तुझ्याबद्दल काय म्हणून दादा उद्या यज्ञाची सांगत आहे हो अनेक पावनी स्त्रिया आपल्या राज्यात आले उद्या यज्ञाची सांगत असल्यानं साऱ्या स्त्रिया मला काही ना काहीतरी नक्कीच भेटवस्तू म्हणून काहीतरी अयर देणार. मग दादा मी असं ठरविलंय काय ते या सगळ्या मला अयर देणार मान्य आहेत मला पण या सगळ्या अयर देण्यापूर्वी ना मला तुझ्याकडून काहीतरी स्वीकार हे नाव आहे तुझ्याकडून यज्ञाची संगत पण सर्वांकडून हा तुझ्याकडून मला अयर हवाय हा आणि म्हणूनच तर तो अयर मी घेत असताना पण मला सांग अगं माझ्याकडे काय मला नाही शंका काय भक्तीने ज्या पांडवाने मला अंकित केलंय अशा पांडवांच्या गुरु हे काम मी करतोय. नाही अधिकार तर माझ्याकडे काही नाही तसं तुला जी वस्तू हवी ती अधिकाराची हवे ऐक ना माझ्याकडून तो हे हवाय ना तो अधिकारात हवा. तू काय देणार मला काहीतरी नक्की देणार ना आता हे पहा बालपणी मला मोदकांची आवड होती. हा त्याच्यातील एखादा मोदक अरे इतर स्त्रिया भेटवस्तू देणार आता मला. मी देईन प्रसाद म्हणून भक्षण कर. मोदक हा अरे वस्तू म्हणून तुझ्याकडे काहीच अगं नाही काय माझ्या अधिकाराचा तुझ्या अधिकारच काहीतरी दे सुवर्णाचे द्वारका आहे पण द्वारकेवर अधिकार कुणाचा आहे दादा माझ्या दादा माझ्याकडे काय आहे माझ्या अधिकाराचं तुझ्याकडे काहीच नाही काहीच नाही. आता तुला जर द्यायला हवं असेल तर ते अधिकारात असायला हवं आणि अधिकारात तसं माझ्याकडे काहीच नाही. म्हणजे तू काहीच देणार आता नाही काय देणार जिथं नाही तिथं देणार कुठून बरं बाबा मग नको दे हा? इतर जे काही देतील ना त्याच्यावर समाधान मा. पण दादा मी जाते खरंच काही देणार नाही का अगं जिथं नाहीच म्हणे माझ्याकडे तिथं देणार तरी काय म्हणून मी तुला तसं नाही हा. अरे तू जर मला काही दिलं नाहीस ना हा. तर सर्वांना सांगते माझा दादा देव माझा दादा देव आणि देवानं जर मला काही दिलं नाही दिलंय म्हणा प्रेम दिलंय बंधू प्रेम दिलंय जगात कुणीही त्याला कधीही तोडू शकणार नाही अतूट प्रेम दिलंय अतूट ते नाहीये हा. आताच्या बायकांना काय हवं असतं काही कोणी मोठं दिलं ना की ते कुजबुजत असतात म्हणजे हा स्वार्थी भाव झाला मोठं काहीतरी दिलं की मोठा झाला प्रेम दिलंय का मी तुला तू काय देणार वस्तू रूपाने मला पण तुझ्या आठवलं 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 हक्काचं दे दादा अगदी अधिकारात आणि हक्काचं माझ्याकडे तुला आहेर देणार दोघं आहे सांग सांग सांगू काय का हो सांगू का हा. माझ्या अधिकारात हो आणि हक्कात काय ते माझ्याकडे घोंगडी आणि काठी आहे. हा अगदी फार जुनी आहे जुनी जीर्ण झाले बरं का फटकी आहे घोंगडी हा गोकुळात असताना पासून शिल्लक ठेवलेले आहे काठी चांगला आहे दादा हा अरे इतर स्त्रिया मला नवनाविन्य काहीतरी देणार आणि तू जुनं देण्याचा प्रयत्न करतोय हे पहा प्रेमानं दिलेलं मोलाचं समजायचं असतं आणि भावानं दिलेलं आहे ते तेव्हा तुला आहेर एक घोंगडी आणि दुसरी काठी मग तर झालं आता माझ्या अधिकाराचं माझ्याकडून म्हणून तेवढंच आहे बर तू घोंगडी आणि काठी काठी हेच देणार हो ती जीर्ण झालेली जीर्ण झाले तीच देणार ना आणखी काही नाही माझ्याकडे माझ्या अधिकारात बर तू तीच देणार ना हा जा मला माझं काम करायचंय का दादा आणखी काय झालं काय घोंगडी आणि काठीच देणार ना ताई मुळी चिंता करू नकोस तुला माझ्याकडून जो आहेर हवाय ना जरूर मिळेल कारण मी आहेर दिल्या व्यतिरिक्त कुठल्याही सुवासिनी स्त्रीकडून तू आहेर स्वीकारणार नाही अशी तुझी प्रतिज्ञा आहे तशी तुझी जिज्ञास वृत्ती आहे मग ऐक माझे शब्द आहेत सूर्यप्रकाशामुळे सत्याधिक स्वच्छ आहेत जगात कोणी कधी ज्या वस्तूचा
करू शकणार नाही अशा अनुभवाला बसतो सगळ्या बरोबर तुझा बंधू तुला आहे म्हणून देईल मग तर झालं ना हो आता आणखी काय राहिलंय का एक विचारायचं काय ते दादा तुला आठवतं का रे काय ते नाही पाहिलं असशील ना रे तू अरे यज्ञ मंडपात ना ती यज्ञाची राख त्या राखेत अर्धवाट समीरा घातल्या राग झाली आणखी काय अर्धवट सोनेरी असा 20 रुपयाला हो जो काही कोणी लोळ